हे विक्रमी मताधिक्यातून विजय झाले। नांदेडमधून मोठी बातमी, त्या नांदेडमध्ये 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे। लोहा तहसील कार्यालयात ही दगडफेक झाल्याची माहिती सुरू आहे। मतमोजणी सध्या सुरू आहे, मात्र नांदेडमधून मोठी अपडेट आहे। 2 गटात तुफान राडा झाला। प्रतापराव पाटील चिखलीकर त्या ठिकाणचे उमेदवार, मात्र लोहा तहसील कार्यालयामध्ये ही दगडफेक झाल्याची माहिती मिळते। नांदेडमध्ये 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे। तर अगदी महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। लोहा तहसील कार्यालयावर दगडफेक करण्यात आलेली आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, नांदेडमध्ये 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे। तर मतमोजणीला देखील आता गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय। मतदानाच्या दिवशी देखील राज्याच्या अनेक भागामध्ये मतदानाच्या दिवशी गालबोट लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मतमोजणीच्या दिवशी देखील तशीच काहीशी परिस्थिती आपल्याला दिसते। नांदेडमध्ये आता 2 गटात ही तुफान दगडफेक करण्यात आलेली आहे। लोहा तहसील कार्यालयावरती दगडफेक करण्यात आल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 2 गटामध्ये हा राडा झाला, तुफान दगडफेक करण्यात आलेली आहे। तर पोलीस आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करतात। लोहा तहसील कार्यालयावरती ही दगडफेक करण्यात आलेली आहे। तर नांदेडमध्ये 2 गटात तुफान दगडफेक करण्यात आल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। लोहामधील सगळ्यात महत्त्वाची बातमी, मतमोजणीच्या दिवशी हा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 गटात तुफान राडा झाला, बाचाबाची झाली आणि त्यानंतर मात्र दगडफेक करण्यात आलेली आहे। यामध्ये तहसील कार्यालयावर देखील दगडफेक करण्यात आल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 2 गटात हा तुफान राडा झाला आणि त्यानंतर दगडफेक करण्यात आलेली आहे। मतमोजणीच्या दिवशी देखील आता गालबोट लागल्याचं पाहायला मिळतं। आताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी, ही दृश्य देखील आपण पाहतोय। खरं शुभम, नांदेड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध एकनाथराव पवार अशी लढत सुरू आहे। प्रतापराव पाटील चिखलीकर हे त्या ठिकाणी सध्या 10,000 मताधिक्याने आघाडीवरती आहेत। मात्र मतमोजणी सुरू असताना अद्यापही काही फेऱ्या बाकी आहेत। मात्र ही दगडफेक झाली, दगडफेकीची दृश्य आपण पाहतोय। अगदी दगडफेकीची ही दृश्य देखील आपण पाहतोय। या संदर्भात अधिकची अपडेट देत आहेत कमलाकर बिरादार, आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। कमलाकर, मतमोजणीला देखील गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय। 2 गटात तुफान राडा झाला, राड्यानंतर दगडफेक करण्यात आलेली आहे। अधिकचे अपडेट नेमके या घटनेच्या संदर्भातले काय मिळत आहेत? नक्की शुभम, आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती। लोहा या ठिकाणी जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली त्यानंतर आता सभा फेरी निकाल समोर येत असताना बाहेरून जे कार्यकर्ते होते, चिखली गट असेल किंवा शिंदे गट असेल किंवा आशाताई शिंदे यांचे जे कार्यकर्ते होते यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे।